भडगावातील शाळेत विद्यार्थ्यांना बेदम मारहाण प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश. भडगाव येथील लाडकुबाई विद्यालयातील एका शिक्षकाने 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांना काठीने चापटाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी संबंधित शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात भडगाव येथील रहिवासी श्री विजय दोधा पाटील यांनी 23 डिसेंबर 2025 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर तक्रार विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांना प्राप्त झाल्यानंतर अपर आयुक्त सामान्य प्रशासन अरविंद रमेशराव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्र पाठवून प्रकरणाची नियमानुसार योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारीनुसार संबंधित शिक्षकाने विद्यार्थ्यांना इतक्या निर्दयपणे मारहाण केली की त्यांच्या हातपायांना गंभीर जखमा झाल्या असून एका विद्यार्थ्याच्या हाताचे हाड मोडले आहे. तसेच एका लहान विद्यार्थ्याचा कानाचा पडदा फाटल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले आहे. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे पालक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता काही शिक्षक तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दबाव टाकून गुन्हा दाखल होऊ दिला नसल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला होता. संबंधित शिक्षकावर कारवाई होऊ नये यासाठी यंत्रणात्मक पातळीवर अडथळे निर्माण केल्याचा आरोप पालकांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाची शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत तातडीने चौकशी, शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच दबाव टाकणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी विजय पाटील यांनी केली होती. दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना या तक्रारीवर त्वरित व कायदेशीर कार्यवाही करून केलेल्या कारवाईची माहिती संबंधित तक्रारदारास देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या प्रकरणात विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.